डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणा चाचणीवरून गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। 2 दिवसांपूर्वी पालकांची संमती न घेता अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिकेचे कंत्राटी डॉक्टर आणि प्रयोगशाळेनेही आवश्यक संमती घेतली नसल्याचं समोर आले। रुग्णालयातील चाचणी 3 वेळा पॉझिटिव्ह आल्यानंतर पालकांना माहिती देण्यात आली। मात्र खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या 2 चाचण्या निगेटिव्ह आल्यानं या संपूर्ण प्रकरणामुळे पालिकेच्या वैद्यकीय आणि प्रयोगशाळा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकारची माहिती पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने दिली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार करत संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून अल्पवयीन मुलीच्या गोपनीयतेचा आणि वैद्यकीय प्रक्रियेतील नियमाचा भंग झाला का याबाबत आता प्रशासनाच्या चौकशीतून काय समोर येतं याकडे लक्ष लागलंय। द पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, कल्याण।